आजकालचा खूप कुतूहलाचा एक प्रश्न म्हणजे कुंडलिनी म्हणजे काय? कुंडलिनी मी ज्या परंपरेतनं आलो आहे त्या परंपरेतली मी व्याख्या सांगतो. अगदी सोपी व्याख्या आहे, अजिबात अवघड नाही. पहिलं म्हणजे मी कुंडलिनीचा आध्यात्मिक स्पर्श आणि त्यानंतर कुंडलिनी असं सांगतो. ओम जो आहे, ज्याला ओमकार म्हणतो आपण किंवा ओम जो आहे तोच परमात्मा आहे. तोच एक मूळ ध्वनी आहे. त्या ध्वनीमधूनच सगळ्या ब्रह्मांडांची उत्पत्ती झालेली आहे. तर हा जो मूळ तत्व असलेला ओमकार जो आहे, ज्याला आपण परमेश्वरही म्हणतो किंवा आपल्या आराध्याच्या नावाने ओळखतो, हा ओमकार हा ना स्त्री आहे, ना पुरुष, ना नपुंसक, याला लिंगच नाही आहे. हाच तरी देखील आपल्यासाठी हा दोन दोन भागांमध्ये विभक्त होतो. तर यालाच काही जण पदार्थ आणि गुण म्हणतात किंवा एनर्जी अँड सबस्टन्स म्हणतात काही जण. तर यालाच आपण परब्रह्म आणि पराशक्ती म्हणतो. परब्रह्म आणि पराशक्ती जे आहेत हे देखील, म्हणजे परब्रह्म पराशक्ती हे काही जण शिवशक्ती म्हणतात, हेच पुरुष तत्व, एकाच ओंकाराने पुरुष तत्व आणि स्त्री तत्व धारण केलंय. हेच परब्रह्म पराशक्ती पुढे 3-3 भागात बेसिकली विभक्त होतात, ज्याला आपण त्रिदेव आणि त्रिदेवी म्हणतो. आणि त्रिदेवांव्यतिरिक्त परब्रह्माने अजून बाकी रूपं धारण केले, ज्याला आपण गणपती, कार्तिक स्वामी आणि अय्यप्पा स्वामी असं म्हणतो. तर एकच परब्रह्म या भागामध्ये आणि एकच पराशक्ती 3 भागामध्ये विभक्त होते. तर ती विभक्त झालेल्या त्रिदेवी किंवा हे त्रिदेव यांनाच आपण आपल्या आतमध्ये दर्शन घेतो. जसं आता मगाशी मी तुम्हाला चक्रांमधले देवता सांगितले, हे सगळे तर आपल्या आत आहेतच. आणि त्या व्यतिरिक्त आता हे ज्या मी त्रिदेवींबद्दल सांगितलं, याच त्रिदेवी परत एकत्रीकरण करतात, ज्या पराशक्तीचं रूप धारण करतात. आणि आपल्याबरोबर आपल्यासह जन्माला आलेला हा योग म्हणजेच कुंडलिनी योग किंवा सहज योग पण म्हणतात कुंडलिनी योगाला. यामध्ये ही पराशक्ती सर्पिणी रूपामध्ये आपल्यामध्ये असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सप्तशृंगी देवीला डोळ्यासमोर आणायचं आणि सप्तशृंगी देवी ही कमरेच्या खाली हिने सर्पिणी रूप धारण केलं आहे असं समजायचं. तर ती आहे कुंडलिनी देवी. तरी कुंडलिनी ही देवी आहे त्रिशक्ती रूपिणी. ती ओम महाकुंडलिनी विद्महे त्रिशक्त्या देव्याय धीमहि तन्नो महागायत्री प्रचोदयात. ही आपल्या आत असलेली पराशक्ती ही कुंडलिनी त्रिशक्ती रूपिणी आहे. तर तिलाच एक प्रकारे आपण जागृत करत असतो. योग मार्गामध्ये म्हणा, मंत्रयोगात, राजयोगात किंवा भक्ती मार्गात देखील, किंवा ह्याला व्याख्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. की समजा तुम्ही भक्ती योगात असाल, भक्ती मार्गात असाल, तर तुम्ही प्रेम योग म्हणजे सगळ्यांप्रती आपल्याला आपलं विश्व सगळं हरिमय होतं आणि आपण सगळ्यांप्रती प्रेम निर्माण करतो. आणि ज्ञानयोगी जे असतात, जे वेगवेगळे ग्रंथ पठण करतात, वेगवेगळ्या संज्ञांचा अभ्यास करतात, शास्त्राचा अभ्यास करतात, मग त्यामध्ये ते प्रकाश किंवा ओंकार तत्वाला अभ्यास करतात, मग त्याला ते कुंडलिनी म्हणजे ओंकार आणि कुंडलिनी त्यांच्यासाठी एक होऊन जातं. तसं हठयोगमध्ये श्वासाला मानलं जातं, क्रियायोगमध्ये प्राण ऊर्जेला मानलं जातं, कुंडलिनी योगामध्ये देखील मानलं जातं. तर अशी वेगवेगळ्या व्याख्या आहेत की कुंडलिनीला वेगवेगळ्या तत्वामध्ये लोक अनुभवतात, पण ती तीच एक आहे. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की त्रिदेव आहेत, तसंच त्रिशक्ती आहेत. तर ह्या त्रिशक्तीमधल्या देवी कोण? हे बघा, जे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश आहेत त्यांचीच शक्ती किंवा त्यांचंच बेटर हाफ म्हणू आपण, की त्यांचंच स्त्री रूप म्हणजेच सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती, ह्या त्रिदेवी, ह्या त्रिशक्ती आहेत. यांचंच एकत्रीकरण त्याला आपण कुंडलिनी म्हणतो. आणि ते आपल्या सगळ्यांच्या आत आहे, सगळ्यांच्या आत आहे. मग जे देवी उपासना करतात ते ह्या त्रिशक्ती रूपिणीचीच उपासना करतात? हो, म्हणजे माझं तर प्रामाणिक तेच मत आहे. आणि अर्थात म्हणजे ते सगळे अंग पाळून करतात सगळ्यातलं. म्हणजे आता त्यामध्ये देवी उपासक किंवा तुम्ही म्हणा असाल की अगदीच बाय वर्ड किंवा टर्म बाय टर्म गेलं तर शाक्त पंथ म्हणतो आपण, की ते जे असतात की ते जसे दीक्षा त्यांना जशी झाली असेल तशी, त्यामध्ये त्या देवतेची जी काही साधना पद्धती, आराधना पद्धती सांगितली असतील ते फॉलो करतातच. देवी एक जरी कुठली असली तर रिस्पॉन्ड करताना तीही रिस्पॉन्ड आपल्याला करतात आतमधून. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं, म्हणजे थोडंसं या प्रश्नाला सुसंगत राहील असं वाटतंय मला, की आता तुम्ही वर्ल्ड फेमस मॅथमॅटिशियन्सबद्दल ऐकलं असेल, त्यामध्ये रामानुजन त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर त्यांच्याबद्दलचे ना बऱ्याचसे असे उल्लेख, तुम्ही कधी त्यांच्याबद्दल वाचन झालं तर नक्की बघा, की त्यांना कुठलाही प्रॉब्लेम दिला मॅथ्समधला तर त्यांना शांभवी मुद्रा लागायची, ज्यामध्ये डोळे आपल्याशी वर जातात आणि मग त्यामध्ये त्यांना शांभवीमध्ये म्हणजे ते ध्यानामध्ये त्यांना ते सम कम्प्लीट सॉल्व्ह झालेलं आणि मग उत्तर मिळायचं आणि ते ॲक्युरेट निघायचं. ॲक्युरेट असा रेकॉर्ड आहे त्यांच्या बाबतीतला, की कुठलंही अवघड सम ते फक्त लांबून बोर्डवरती बघून मिली सेकंडमध्ये कम्प्लीट उत्तर द्यायचं आहे.
असं व्हायचं. पण हे त्यांना सांगायचं कोण, तर नामागिरी देवी. तर आता काय होतं की मॅथ्स अभ्यास ह्याचा विषय गेला की पहिला आपल्या डोळ्यासमोर येते सरस्वती. अर्थात सरस्वतीची कृपा असतेच, प्रश्नच नाही, पण ही नामागिरी देवी मात्र महालक्ष्मी आहे. तर ती म्हणजे त्यांची ती ग्रामदैवत होती का कुळदैवत होती मला आठवत नाही नीट, पण ती त्यांची ती देवी ती मात्र ती लक्ष्मीची नरसिंहाची बेटर हाफ किंवा अर्धांगिनी म्हणजे ती नामागिरी देवी, ती तर रिस्पॉन्ड करत होती. दुसरं अजून तुम्ही तेनाली रामानंदबद्दल ऐकलं असेल. तेनाली रामा जे होते त्यांनी देखील महाकालीची उपासना केली. महाकालीची उपासना केल्यानंतर महाकाली त्यांच्या समक्ष प्रकट होऊन तिने 2 ऑप्शन्स ठेवले त्यांच्या पुढे, की तिने पायस म्हणतात काही जण, काही ठिकाणी म्हणतात खीर, खीर म्हणजेच पायस, त्यात 2 हातांमध्ये होती. तर उजव्या हातातली घेतलीस आणि प्राशन केलंस तर तुला विद्या पूर्ण प्राप्त होईल, आणि डाव्या हातातली प्राशन केलं तर तुला संपत्ती आणि हे सगळं प्राप्त होईल आणि नाव लौकिक प्राप्त होईल. तर तुला काय हवंय? त्यांनी दोन्ही घेतलं आणि दोन्ही प्राशन केलं. तर देवी त्यांना असं काही जण उल्लेख करतात की रागवली, काही जण म्हणतात की ठीक आहे तिने सोडून दिलं. तर ही कोण होती? तर ही महाकाली होती आणि तिने त्यांना विद्या प्रदान केली. असे उदाहरण अजून एक वेगळं उदाहरण देतो, म्हणजे थोडं जस्ट मला वाटतं सांगावं म्हणून म्हणतो की लोकांना पण एक वेगळी इन्फॉर्मेशन लक्षात येईल. अग्रसेन, महाराजा अग्रसेन नावाचे एक राजा होते. त्यांनी महालक्ष्मीची उपासना केली आणि महालक्ष्मीची उपासना करून मग महालक्ष्मी प्रसन्न होऊन तिने वरदान मागितलं. त्यावेळेला महाराजा अग्रसेन यांनी सांगितलं की माझे जेवढे वंशज पुढे येतील भविष्यामध्ये, यांच्या सगळ्यांवरती जेवढी केवढे पुढे वाढतील सगळ्यांवरती अखंड तुझी कृपादृष्टी राहावी. त्याला महालक्ष्मीने होकारार्थी म्हणजे त्यांनी तथास्तु देवीने सांगितलं. तर मग आजही ती परंपरा चालू आहे. तर ते अग्रसेन यांचे वंशज ज्यांना आज आपण अगरवाल या नावाने ओळखतो. तर सगळ्या मॅक्झिमम अगरवाल लोकांची देवी किंवा कुळदेवी ही महालक्ष्मी आहे आणि त्यांच्यावर कृपा देखील आहे, अर्थात महालक्ष्मीची कृपा आहे. तर सांगायचा भाग असा की आता हे असे बरेच व्याकरणकर्ता देखील होऊन गेले, मला आता नेमकी नाव आठवत नाही नेमकी, की त्यांच्यावरती सरस्वतीची देखील कृपा झाली. तर हे काय आहे, तर आपण बाह्य अंगाने जरी आपण बाहेरून वाचन केलंय, ही साधनेचाच भाग आहे, म्हणजे एक प्रकारे आपण तिला समर्पित झालो की त्यानंतर ती आतून म्हणा नाही तर बाहेरून ती रिस्पॉन्ड करते. आता अजून एक छोटासा पटकन उल्लेख करतो आणि हा विषयाला म्हणजे पटकन ठराविक उत्तर देतो की आपण बाह्यांगाने पूजा केली, भक्ती केली आणि आपण ती आपल्या समक्ष ती काय म्हणू आपण मॅनिफेस्ट झाली आणि आपल्याला दर्शन झालं, किंवा आपण डोळे मिटले आणि आपण मानसपूजा केली किंवा जप केला किंवा ध्यान केलं आणि आपल्या विषयाचं मनन चिंतन केलं आणि कुंडलिनी जागृत झाली. दोन्हीचा अर्थ एकच आहे, तेच आहे. समजा कोणी गणपतीची किंवा विष्णूची, शंकराची उपासना करत असेल तर त्याचा कुंडलिनी जागृत होण्याशी कसा संबंध आहे? हो आहे, डायरेक्ट संबंध होऊ शकतो. म्हणजे कसं आहे की बघा, आपल्या आराध्याला आपण कुठल्याही रूपामध्ये कुठल्याही तत्वांमध्ये बघू शकतो. म्हणजे आता तुम्ही हा प्रश्न इतका छान विचारलाय आणि मला सुरुवातीला मला देखील हा प्रश्न पडायचा. मी माझ्या सद्गुरूंना विचारला होता, त्यावेळेला माझ्या सद्गुरूंनी मला हेच सांगितलं, आपलं आराध्य कोणीही असलं तरी हे मात्र आपण विसरायचं नाही की तो एकच ओंकार तत्व धारण केलेला परमात्मा आहे. आणि तुम्ही कशाचंही ग्रंथांचं सद्ग्रंथांचं अध्ययन करा, यांच्यामध्ये भेदाभेद आपण नसतो करायचं. पण आता घडतं काय की आता समजा आपण गाणपत्य योगात असू, कौमार्य म्हणजे जे काही जण कार्तिक स्वामींची भक्ती करतात, शैव वैष्णव आपल्याला माहीतच आहेत, आता शाक्त मगाशी आपण बोललो, तर यांची आपण या पद्धतीने आपण जरी साधना केली, भक्ती केली की त्या देवता त्या स्वरूपाने प्रकट होतात. तर आता समजा आपण गणपतीचं तुम्ही म्हणालात, गणपतीची उपासना केली, अर्थात मूलाधारामध्ये गणपती आहेच आहे. याला ना गाणपत्य योगामध्ये एक संज्ञा दिली जाते की आपल्यामध्ये गणपती हा म्हणजे तीच महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वतीचं संयुक्त स्वरूप कुंडलिनी, ती महागणपतीचं रूप धारण करते आणि ती आपल्याकडून या सगळ्या साधना कंप्लीट करून घेते. आणि गणपत्य योगातलेच एक माझ्या परिचित आहेत, ते देखील मला सांगतात नेहमी की आम्ही काय समजतो, तर आमच्या साधनेमध्ये आमची सुषुम्ना नाडी म्हणजे स्वतः महागणपती आहे आणि आमची उजवी आणि डावी म्हणजे सूर्य आणि चंद्र नाडी म्हणजे रिद्धी सिद्धी आहे, असं ते समजतं. म्हणजे ही एक फिलॉसॉफी आहे, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन. आणि इथेच बाकी मग सगळ्यांना अर्धनारीश्वर म्हणजे वाणी हिरण्यगर्भ, पद्मावती व्यंकटेश किंवा लक्ष्मीनारायण, शिवपार्वती हे देखील आपल्या आत आहेत. आपलं प्रत्येक मनुष्यामध्ये उजवा आणि डावा भाग जो आहे तो पुरुष आणि स्त्री तत्वाचा आहे. म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की उभयता म्हणजे जे नवरा बायको जे असतात
त्यांना कुठेही गेल्यानंतर बसताना किंवा जाताना असं म्हणतात की स्त्रीने डावीकडे थांबव. तर ह्याच्याबद्दल ना काही जणांनी खूप वाईट अर्थ घेतलाय की तिने डावललं. तर डावललं नाहीये, तर प्रत्येकाच्या डावीकडे पुरुष असो ना तर स्त्री, त्यांचा डावा भाग जो आहे तो स्त्री तत्वाचा आहे म्हणजे शक्ती तत्वाचा, आणि उजवा भाग जो आहे तो पुरुष तत्वाचा आहे म्हणजे शिवतत्वाचा. यालाच आम्ही आदिगुरु संप्रदायानुसार अनघा दत्तात्रय तत्व म्हणतो. तर हे तत्व आपल्या सगळ्यांच्या आत आहेत. त्यामुळे कोणाचीही भक्ती केली तर कुंडलिनी आपल्या आराध्यच्या स्वरूपामध्ये आपल्याला गायडन्स देते, आणि ती त्या पद्धतीने अगदी म्हणजे शेवटचा टप्पा येतो त्यावेळेला आपल्याला सगळं कळतं की आपल्या आराध्य आपल्याकडनं घडवून आणत होतं. 3 मुख्य नाड्या, तर इडा, पिंगला आणि सुषुम्ना. तर ह्याचा कुंडलिनी जागृतीशी कसा संबंध आहे? आपल्या प्रत्येकामध्ये आपण अर्धनारीश्वर आपल्यामध्ये तत्व आहे. तर शिव स्वरोदय शास्त्र तुम्ही ऐकलं असेल, ज्यामध्ये सूर्य आणि चंद्र नाड्या ज्या आहेत यांचा संयोग जिकडनं होतो, तर ह्याचा एकत्रित संबंध येतो तो श्वासाशी. श्वास, नाम आणि प्राण ह्या 3ही गोष्टी एकत्रित कार्य करू शकतात. तर ह्याची सांगड घालण्यासाठीचं हे शास्त्र आहे शिव स्वरोदय. तसंच कुंडलिनी योगामध्ये देखील ह्याच शास्त्राला वेगळं मानलं जातं. म्हणजे वेगळं नाही, पण नाव वेगळं देतात त्याला. स्वरबंधन किंवा स्वरशास्त्र असं त्याला म्हणतात. यामध्ये ह्याचा संबंध कसा येतो की सुषुम्ना नाडी जी मधली नाडी आहे ती म्हणजेच पाठकणा, असा काहींचा समज आहे. तर तसं नाही आहे. आता काय होतं की ह्याला पण मुख्य 2 म्हणजे पूर्व आणि पश्चिम मार्ग हे आपण जाणून घेऊ. पूर्व मार्ग म्हणजे सुषुम्ना नाडी. आपल्या शरीरामध्ये असं समजलं, समजा आपण की आपल्यामध्ये एक धागा आपल्या शरीराच्या आत घेतलेला आहे, असं घातलेला असं समजलं, तर तो धागा आपल्या 2 पायांच्या मधून शिवणीच्या भागावरनं म्हणजे पेरिनियममधनं जर आत आहे आला आणि तो बरोबर शरीराच्या मधून गेला आणि सहस्त्राला छेद देऊन किंवा टाळू भागाला छेद देऊन बाहेर आला, तर त्याला म्हणतात सुषुम्ना नाडी. ही मुख्य नाडी आहे. आणि याच्याच मागे आता पाठकणा आपला बॅकबोन जो आहे त्याचा शेप असा थोडासा जातो, आणि काही काही ठिकाणी तो इंटरसेक्ट होतो सुषुम्ना नाडीला तो स्पर्श करतो. तर हे झाले पूर्व आणि पश्चिम मार्ग. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर की या बाकीच्या नाड्या म्हणजे उजवी आणि डावी म्हणजे इडा, पिंगला किंवा सूर्य आणि चंद्र नाडी यांचा देखील संबंध येतो. तर यांना म्हणतात सव्य, उपसव्य किंवा सव्य आणि वामचक्रीय योग. तर कुंडलिनी शास्त्रामध्ये, कुंडलिनी योगामध्ये ठराविक मंत्र, ठराविक स्वरामध्ये उच्चारण करणे. ठराविक स्वर म्हणजे नाडी, म्हणजे उजव्या स्वरामध्ये डाव्या स्वर, असं आम्ही कुंडलिनी योगमध्ये आम्ही तसं म्हणतो. उजवा स्वर म्हणजे सूर्यनाडी, डावा स्वर म्हणजे चंद्रनाडी. मग त्या स्वरामध्ये करण्यासाठी योगदंड धारण करतात. मग योगदंड धारण करून मग इथे किंवा इथे आपण योगदंड पाहिला असेल तर ठेवतात. मग वेळ असते, विशिष्ट वेळ, त्या वेळेला करणे. त्यावेळेला तसं जरी जमलं नाही, कारण योग मार्गात तेवढं प्रावीण्य नसेल, पण सद्गुरूच्या आदेशानुसार एखाद्या स्वरामध्ये आपल्याला उच्चारण मंत्राचं करायचं आहे किंवा श्वसन पद्धती करायची आहे, तर यावेळेला मग काही जण कापूस नाकात ठेवतात, इकडे ठेवतात किंवा इकडे ठेवतात, एकच नाडीला चालू ठेवतात. मग आणि ह्यामध्ये हे खूप गहन आहे आणि हे गुप्त आहे, पण मी फक्त एवढंच सांगतो की अशा गोष्टी असतात. ह्या 3ही नाड्यांचा संबंध आहे. मुख्य सुषुम्ना नाडी आहे. कुंडलिनी जागृतीचे किती प्रकार असतात? ओके, कुंडलिनी जागृतीचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक आहे प्राणकुंडलिनी, दुसरं चित्तकुंडलिनी आणि तिसरं पराकुंडलिनी. तर यालाच काही जण निम्न स्तर, मध्यम स्तर आणि उच्च स्तर असं म्हणतात. तर यामध्ये पण कसं होतं की जागृती कोणी केली आहे किंवा आपण स्वयं जागृती केली ह्यावर पण डिपेंड करतं. बऱ्याच जणांचं असं मत असतं की कुंडलिनी शक्ती ही केवळ सद्गुरूनेच जागृत करावी, पण असंही नाही आहे. म्हणजे कुंडलिनी शक्ती जर समजा तुम्ही स्वतःच्या साधनेने जागृत केली असेल तरी ती त्या पद्धतीने जाऊ शकते. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं असेल, ऐकलं देखील असेल की एक साधक आहे, तो बसलाय आणि त्याला काही लोक किंवा काही व्यक्ती त्याच्या भुवरमध्ये म्हणजे आज्ञाचक्राला स्पर्श करतात. असं तुम्ही पाहिलं असेल अंगठ्याने, किंवा असं देखील पाहिलं असेल की उजवा हात टाळू भागावर डोक्यावर ठेवलेला आहे, असंही पाहिलं असेल. तर याला म्हणतात स्पर्श शक्तिपात. तर हा स्पर्श शक्तिपात जो आहे ह्याची अवस्था आहे स्थूल अवस्था म्हणजे प्रथम अवस्था. तर ह्याची मॅक्झिमम शक्यता अशी असते की कुंडलिनी शक्ती ही तुमची प्राणकुंडलिनी म्हणजे जिथे आहे तिथल्या तिथे ती जागृत होणे. म्हणजे यामध्ये घडतं काय, कुंडलिनी शक्ती आपण थोडं अजून टेक्निकली बोलू, उदाहरणांसहित सांगतो. कित्येकदा तुम्ही पाहिलं असेल की कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे किंवा कुठल्या तरी असं जागृत देवस्थान, यामध्ये पण देवस्थानांचे पण प्रकार सांगतो. जागृत देवस्थान की कुठल्या तरी देवतेने अंश अवताराने, पूर्ण अवताराने, संतांनी असं कोणतरी त्या देवतांनी स्थापन केलेलं ती मूर्ती असेल, त्या विग्रहाला स्पर्श केलेला असतो, त्याचा एक वेगळा विशेष योग घडतो तो.
आता असं होतं की कधी कधी त्या मूर्त्या स्वयंभू असतात, कोणी बनवलं नाही, पण त्या सापडलेल्या आहेत किंवा आलेल्या आहेत त्या स्वयंभू. तर यांची ऊर्जा एकदम विलक्षण असते. म्हणजे जी ऊर्जा त्यातून मिळते तीच ऊर्जा आपल्या अख्ख्या ब्रह्मांडात असते, एवढं ते त्यांचं तत्व असतं. पण ते सगळ्यांना ॲब्झॉर्ब नाही करतायत. तर अशा ठिकाणी आरती चालू असेल, भजन चालू असेल, बऱ्याच लोकांना तुम्ही रडताना पाहिलं असेल. मी आता ऍक्च्युली हे विचारणार होते की खूप ठिकाणी गेल्यानंतर खूप भरून येतं एकदम रडतो, आणि कारण माहित नाही. तर ते त्यावेळेला चित्त कुंडलिनी जागृत झालेली असते, त्या पद्धतीची, त्या अवस्थेची. तर ही पहिली प्राणकुंडलिनी ती शारीरिक अवस्थेला जास्त जाणवते. बऱ्याच जणांना तुम्ही पाहिलं असेल की ते शरीर हलतंय, जोरजोरात असे गडाबडा लोळतात वगैरे, असं पण होतं. खूप रडतात, भयंकर विचित्र आवाज वगैरे पण निघतात काही काहींचे. ती प्राणकुंडलिनी. काही काहींच्या फक्त भावना दाटून येतात आणि ते व्यक्त होतात. आणि फक्त तेवढंच नाही, तर त्यामध्ये काहींना गायन करायची इच्छा होते आणि होतात पण. काही काही जण गायन नाही, काही काही ठिकाणी मग ओमकार आपोआप सुरू होतो, ओम मोठ्या मोठ्याने म्हणायला लागतात. तर चित्त कुंडलिनी जागृत झालेली असते. मी अशा अनेक दिग्गज गायकांना पाहिलेलं आहे, मी खूप लहान होतो त्या काळात, की ते गायन चालू आहे असं त्यांचं, ते मला तर नेमकी नावं आठवत नाहीत नेमकी, पण त्यांचं गायन चालू असताना मी बघितलं, शास्त्रीय संगीत आणि बाकी नाही कुठलं संगीतातलं. त्यांचं गायन चालू असताना त्यांना भाव समाधी लागलेली, म्हणजे ते गातायत, गाता गाता ते अशी दृष्टी एका ठिकाणी स्थिर आणि असेच थांबले. मग थोड्या वेळाने परत मग त्यांनी सुरू केलं. तर त्यावेळेला त्यांचे ऑराना असे एकदम मोठे ब्राईट झालेले असतात. त्यांच्या कडेने असा व्हाईट कलरचा असा एक त्यांची बॅकग्राऊंड दिसायला लागते अशी कडेने त्यांच्या बॉर्डर. तर ती चित्त कुंडलिनी. आणि मग येते पराकुंडलिनी, ती म्हणजे थेट मग आपल्या आज्ञाचक्रापर्यंत ती येते. तर ती हे सगळं पराकुंडलिनी. तर मी मात्र हे मान्य करतो की आपल्याला सद्गुरू कृपेशिवाय जागरूक करणं खूप अवघड आहे. सद्गुरूने शक्तिपात दीक्षा देणं हे फार महत्त्वाचं आहे. शक्तिपात दोन अजून प्रकारचे, म्हणजे की काही जण शक्तिपात नुसता करतात, कुंडलिनी शक्ती जागृत करून सोडतील. हे तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं, मग तिकडे तुम्ही तुमची साधना करू शकता. पण अशी देखील पद्धत आहे की शक्तिपात दीक्षा, ते दीक्षा दिल्यानंतर ज्या आपल्याला ज्यांनी कोणी शक्तिपात दीक्षा दिली ते आपल्याला साधना शिकवतात आणि सांगतात की तुम्ही तुमच्या पद्धतीने ही कुंडलिनी कशी विचरण करायची. अगदी छोटंसं उदाहरण देऊ का, की आपण प्रवास करतोय, प्रवास करत असताना अनेक मार्ग आहेत, आपल्याला कोणीही काहीही सांगितलेलं नाही आहे, आपण नॅव्हिगेशन पण लावलेलं नाही आहे, आणि आपल्याला अशीच मनात इच्छा झाली म्हणून आपण दुसराच मार्ग पकडला, त्या मार्गाने गेलो आणि कुठेतरी गेलो आणि तिकडे थांबल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की बरं झालं दुसरा मार्गाने घेतला, तिकडे ॲक्सिडेंट झाला होता किंवा तिकडे काहीतरी अडचण होती. मग हे सांगितलं नक्की कोणी? तर ही कुंडलिनी होती, तिने दिली अनुभूती. बरं, अनुभूती बऱ्याच जणांच्या अपेक्षा आपल्याला खूप असतात की आपल्या समक्षच यायला पाहिजे आणि असंच व्हायला पाहिजे. ती आहेच आहे ॲक्च्युली. ती समक्ष येणं म्हणजे काय, तीच सगळं आहे. आपणच फक्त तिच्या आत राहून तिला अस्तित्व विचारतोय असं झालंय. काय शेवटी पिंडी तेच ब्रह्मांडी आहे. आपण तिच्या आत काय आणि ती आपल्या आत काय, दोन्ही एक आहे. आणि शेवटची अवस्था आहे ते एकत्व, म्हणजे पूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जेशी एकरूप होऊन जाणे. तर ह्या अशा सगळ्या अवस्था आहेत. कुंडलिनी जागृत ह्या 3 पद्धतीने प्रकार झालं की मग हे अवस्था, ह्या सगळ्या अवस्था सुरू होतात. तर एक फक्त मी उल्लेख करायचा विसरलो की एक स्थूल शक्तिपात जसं मी सांगितलं की स्पर्शाने होतो, त्या व्यतिरिक्त वरच्या अजून 3 अवस्था असतात. स्थूल, मग सूक्ष्म, मग सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम. यामध्ये दूरस्थ, आता तुम्ही हे ऐकलं असेल बघा की रेकी आणि प्राणिक हिलिंगमध्ये बघा दूरस्थ डिस्टंट हिलिंग करतात बरेच जण. तर ते जसं करतात सेम तसं दूरस्थ राहून कोणी एखादी सद्गुरू पदावरची व्यक्ती किंवा अधिकारी व्यक्ती जिने संकल्प केला तर दूरस्थ असलेल्या व्यक्तीची कुंडलिनी शक्ती ते जागृत करतात. तर हे ते ह्या 3 पद्धतीमध्ये येतात. आणि शेवटची अवस्था सूक्ष्मतम अवस्था ही सगळ्यात अवघड. ह्यासाठी आपल्या अनेक जन्मांची पुण्याई साधना आणि आपल्या त्या लेवलचे सद्गुरू आपल्याला मिळणं, प्राप्त होणं खूप महत्त्वाचं आहे. मग या सगळ्या गोष्टी होतात. पण कुंडलिनी जागृत करण्यासाठी गुरुची आवश्यकता असतेच का? नाही, असं नाही म्हणता येणार की असतेच. कुंडलिनी जागृतीसाठी जसं मगाशी पण मी उल्लेख केला, आपण आपले इंटेन्शन साफ ठेवलं आहे आणि आपल्या मनात काही जास्त भावना, म्हणजे आपल्या भावना अशा नाहीत की कोणाचं तरी वाईट आपलं चिंतत नाही आहे आणि आपण प्रसिद्धीसाठी किंवा इतर काही कार्यासाठी मटेरियलिस्टिक गेनसाठी काय करत असलो. तर असं नाही की ते करतोय मटेरियलिस्टिक गेनसाठी करतोय मग जागृत नाही होणार, पण काही अवस्थांपर्यंत काही वेळेपुरतं तर नक्कीच जागृत होते. पण सद्गुरू भेटला की त्यानंतर ते शक्तिपातच करतील असं नाही. त्यांच्या केवळ उपस्थितीने, त्यांच्या स्मरणाने, त्यांच्या स्पर्शाने किंवा त्यांचं गुरु उच्चिष्ट सेवन किंवा गुरुचं उष्ट खायला मिळालं त्याने देखील होतं. गुरुपाद सेवन म्हणजे सद्गुरूच्या पाद्यपूजने
ती वाद्यपूजा चालू असताना पण करतात काही, किंवा आपल्या सनातन संस्कृतीमध्ये असं सांगितलं की पादसेवन किंवा पाद्यपूजा केल्यानंतर ते तीर्थ थोडंसं प्राशन करायचं आणि डोक्याला लावायचं, त्याने देखील होते. आता ह्या गोष्टीला बऱ्याच जणांची मान्यता नाही आहे, पण हा सगळा श्रद्धेचा भाग आहे. म्हणजे एखाद्याला वाटू शकतं, एखाद्याला नाही वाटत. तर या सगळ्या गोष्टीने देखील कुंडलिनी जागृत होते. अनेक कारण आहेत. मी असं नाही म्हणणार फक्त शक्तिपातानेच होतं. सद्गुरू असेल तर खूप चांगलं. पण सदेह गुरु आणि ज्यांनी ऑलरेडी समाधी घेतली किंवा असे एखादा माणूस जर तशांना गुरु मानत असेल तर मग कसं असतं? हे बघ, सद्गुरू ह्यामध्ये दोन्ही प्रकारे आपण मानू शकतो, की एक सदेह सद्गुरू तुम्ही म्हणलात ते, आणि दुसरे निर्गुण सद्गुरू असं आपण म्हणू शकतो. तर सदेह सद्गुरू जर आपण म्हटलं तर असलं तर खूपच चांगलं. मी तेच परत सांगतो की आपल्याला गाईड करायला कोण ना कोणतरी समक्ष आहे आणि ते सांगणार आपल्याला. पण आता जर समजा प्रश्न हा राहिला की निर्गुण सद्गुरू करावं का नाही, आता यामध्ये ना एक विशिष्ट किंवा ठोस उत्तर देणं अवघड आहे. कसं सांगतो, असे अनेक लोक होऊन गेलेले आहेत की ज्यांना सदेह सद्गुरू नव्हते, पण त्यांना निर्गुण सद्गुरू होते. म्हणजे त्यांनी ज्यांना कोणाला सद्गुरू मानलं त्यांनी समाधी घेऊन झाली होती, पण त्यांचं कार्य चालू होतं. म्हणजे आता श्रीधर स्वामींचं उदाहरण घेऊ शकतो आपण. असे बरेच जण आहेत की ज्यांनी समाधी घेतलेली आहे, त्यांनी गुरु केलं. तर हे कशामुळे शक्य होतं, तर मागील जन्मातल्या साधना, मागील जन्मातले ऋणानुबंध आणि त्यानुसार ती परंपरा येते आणि एका विशिष्ट कार्यासाठी परत जन्म होतो. त्यावेळेला ते निर्गुण सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करतात. पण या वेळेला मात्र समाजाला उत्तर देणं खूप अवघड गोष्ट आहे. हे फक्त त्या अशा सिद्ध पुरुषांना जमू शकतं. तर हे आहे. पण सर्वसामान्य व्यक्तींच्या मते आपण बघायला गेलो तर मला वाटतं सदेह सद्गुरू असावा. तर तो आपल्याला गाईड करतो, तो आपल्याला ह्या सगळ्यामध्ये मार्गदर्शन करतो. सगळ्याच मार्गामध्ये आपल्याकडनं चुका काय होत असतील ते सांगतो. बऱ्याचदा असं देखील होतं की आपल्या चुका झालेल्या आहेत, त्या चुका भोगायचं म्हणलं तर आपली ती अवस्था नाही आहे, आपली पात्रता नाही आहे आणि आपल्याला वेळ पण नाही आहे. आणि जर आपण भोगायचं म्हटलं तर आपलं अर्ध आयुष्य यात जाईल. तर अशा वेळेला सदेह सद्गुरू त्यांची स्वतःचं योग सामर्थ्य वापरतात आणि मग आपले भोग ते आपल्याला काही क्षणात भोगायला लावतात. ते पण शक्तिपातामार्फत किंवा कुठली काही योगक्रिया असेल त्याने, आणि ते स्वतःवर ओढून घेतात आणि आपण मुक्त राहतो. असं पण आहे. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की ह्या स्वार्थासाठी सदैव सद्गुरू करावे, पण सदैव सद्गुरू आपल्याला अशा अनेक प्रकारे मदत करू शकतात. आणि अजून एक छोटासा मुद्दा पटकन सांगतो की सदैव सद्गुरू असेल तर आपला तो देहधारी स्थूल देहात, आपण स्थूल देहात, आणि त्यामुळे आपल्याला मार्गदर्शनाला सोपं, आणि आपण एकाच जगात राहतोय आता, म्हणजे एकाच विश्वामध्ये आपण वावरणार. पण निर्गुण सद्गुरू हे सेलेस्टियल बॉडी धारण केलेले, ते वेगळ्या वरच्या अवस्थेमध्ये, आणि आपण स्थूलमय जगामध्ये. तर यासाठी आपल्याला निर्गुण अवस्था प्राप्त करणं गरजेचं आहे. आपल्याला ॲस्ट्रल ट्रॅव्हल जमलं पाहिजे, आपल्याला सूक्ष्मदेह बाहेर काढता आला पाहिजे, आणि मग समाधी अवस्था आधी माहीत पाहिजे. त्यानंतर मग निर्गुण सद्गुरूकडनं मार्गदर्शन घेणं मात्र सोपं. यामध्ये असंही आहे की आपल्याला समजा यातलं काही नॉलेज नाही आहे, पण समजा इतर काही सद्गुरू ज्यांनी समाधीस्थ ते झालेले आहेत, त्यांचं दर्शन होऊ शकतं. ते काहीतरी स्वप्न दृष्टांत दिला, काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, हे होऊ शकतं 100%. पण याने कुंडलिनी योगामध्ये उपयोग होईलच दरवेळेला असं नाही. म्हणून सदैव सद्गुरूची गरज आहे. असं म्हणतात की कुंडलिनी एकदा जागृत झाल्यावर माणूस त्रिकालज्ञानी होतो, तर हे खरं आहे का? काही प्रमाणात ते खरं आहे असं मी म्हणू शकतो. हे सगळीकडे लागू होईल असं नाही. आता काय होतं की आपण थोडं अजून संस्कृत किंवा आपण म्हणू की योग मार्गाच्या दृष्टीने ह्याबद्दल टेक्निकली बोलू. आता त्रिकाल ज्ञानी होणं म्हणजे काय, तर आपल्यामधल्या ज्या ग्लँड्स आहेत, ग्रंथी म्हणू आपण या सगळ्या, त्या ग्रंथी जागृत होणं. तर मगाशी पण मी काही ग्रंथींचा उल्लेख केला, ज्या शारीरिक स्तरावरती त्यांना आपण ग्लँड्स म्हणतो, पण योग मार्गामध्ये आम्ही त्यांना ग्रंथी म्हणतो. ह्या ग्रंथी म्हणजे नक्की काय, तर आपण जे मगाशी उल्लेख झाला आपल्या नाड्यांचा, 72,000 आहेत या टोटल. पण ह्या जिथे जिथे इंटरसेक्ट होत आहेत, काही ठिकाणी या नाड्या आरपार जातात आणि काही ठिकाणी या नाड्या एकावर एक थांबतात. तर या इंटरसेक्शन पॉईंटला ग्रंथी म्हणतात. तर या ग्रंथी मधल्या ज्या काय मार्गातल्या आहेत, यामध्ये विशुद्ध चक्राच्या वर 36,000, विशुद्ध चक्राच्या खाली 36,000 असे 72,000 नलिका आहेत. यामध्ये आज्ञा चक्राच्या गर्भबीजाच्या आत, जिकडे त्याला म्हणतात कुटस्थ चैतन्य, तर हे कुटस्थ चैतन्याची जी ग्रंथी आहे ती ओपन झाली, म्हणजेच पिनियल ग्लँड आजकाल त्याला म्हणतात. तर ही ओपन झाल्यानंतर मग आपण त्रिकालज्ञानी होतो असं म्हणतात. पण हे सगळीकडे किंवा कायम होईल असं नाही आहे. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्या आईला माहिती आहे की आपल्यासाठी योग्य काय आहे, अगदी तसंच कुंडलिनी शक्ती करते. यामध्ये पार्शियल पण असतं की काही जणांचं असं होतं की त्यांना साधनेमध्ये
त्यावेळेला ते त्रिकाल ज्ञान त्यांना होऊ शकतं, किंवा विशिष्ट तिथी किंवा विशिष्ट योग या वेळेला त्यांचं होऊ शकतं, काहींचं कॉन्स्टंट राहतं, असं पण होतं. आणि इथे देखील परमेश्वराची इच्छा आपण असं म्हणू शकतो. सगळ्यांनाच होतं असं नाही म्हणता येणार. कुंडलिनी जागृत करण्यासाठी लोक भक्तिमार्गाचा वापर करताना दिसतात, जप करतात, ध्यान करतात, पण एवढं सगळं करूनही ते खूप फ्रस्ट्रेटेड असतात कारण त्यांना रिझल्ट्स मिळत नाहीत. तर ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे? माझी एक फिलॉसॉफी अशी सांगतो, की म्हणजे माझी एकट्याची नाही, असं सगळ्या संतांनी सांगून झालेलं आहे की भक्तीमध्ये प्रेम हवं आहे, आणि जर भक्तीमध्ये व्यवहार घातला की अपेक्षा सुरू होतात. तर भक्तीमध्ये प्रेमच असायला पाहिजे. यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की मी करतोय म्हटल्यावर मला द्यायलाच पाहिजे. आपण ह्या बाबतीत क्लिअर राहायला पाहिजे मग आपल्या आराध्याशी, की मी हे ह्या कार्यासाठी करतोय, तर तुम्ही मला हे द्या. आता इथे काय प्रश्न येतो की जर आपण असं म्हटलो तर इथे आपला आराध्य किंवा जी कुठली ती देवता आहे विशिष्ट व्रतासाठी, साधनेसाठी, कुंडलिनी योग काय किंवा कुठल्याही योगासाठी, मी फक्त कुंडलिनी नाही पण इतरही कुठल्या योगामध्ये, तर ती देवता आपली परीक्षा घेते. ती म्हणजे तो स्त्री स्वरूप किंवा पुरुष स्वरूप कुठले असेल ते परीक्षांमध्ये आपल्याला पास झालं पाहिजे. तर यामध्ये परत आपण सोपं कसं जायचं, तर आपण म्हणायचं माझ्याकडनं घडवून आणा, माझ्याकडनं करून घ्या, असं आपण म्हणायचं. म्हणजे आपला कर्ताभाव संपला. कर्ताभाव संपल्यानंतर मग आपल्याकडनं ते घडवून आणतात. आणि आता परत राहिला तोच विषय की आपण व्यवहार करत असू तर मग त्यांनाही कुठे ना कुठेतरी हे जाणवणार की एक छोटंसं वाक्य आहे बघा सद्गुरू शंकर महाराजांचं, की मालक प्रिय का मालकांचे उपहार प्रिय, हा प्रश्न आहे. मालक म्हणजे परमात्मा श्री स्वामी समर्थ. तर मालक प्रिय म्हणजे परमात्मा श्री स्वामी समर्थ तुम्हाला प्रिय आहेत का त्यांचे उपहार हे प्रिय आहेत, हे तुम्ही ठरवा, असं ते म्हणतात. अर्थातच एवढं सांगूनही बरेच जण उपहार प्रिय म्हणतात, आणि त्यांना म्हणत जरी नसले, दाखवताना वेगळं दाखवत असले तरी ते आतून कुठे ना कुठेतरी उपहारांनाच जास्त प्राधान्य देतात. हाच प्रश्न आहे. तर शेवटी हाच प्रश्न आहे की तुम्ही नक्की कोणत्या संकल्पाने हे सगळं करताय. प्रकृती कोणावरही अन्याय करत नाही. अर्थात परत प्रकृती तीच कुंडलिनी जी आहे, पिंडी तेच ब्रह्मांडी, जिला आता आपण कुंडलिनी म्हणतो तीच बाहेर प्रकृती आहे. ती तुम्हाला कधीच निराश करत नाही. तुम्हाला जे हवं आहे ते ती सगळं देते. प्रश्न उपस्थित होतो ज्ञानाचा. जर समजा तुम्ही म्हणालात, म्हणजे मी उदाहरण देतोय, जर समजा तुम्ही म्हणालात की मला प्रचंड सुखी ठेवा, मला कुठल्याही प्रकारचा त्रास नको, मला कुठल्याही प्रकारचे कष्ट नको, मला वेळच्या वेळी खायला पाहिजे, मला सगळे लक्झरियस गोष्टी पाहिजेत, प्रकृती तथास्तु म्हणणार आणि ती 100% देणार. प्रॉब्लेम हा आहे की आपण स्पेसिफिक नव्हतो. म्हणून मग उदाहरण देतोय की कदाचित आपण पुढच्या जन्मी कुत्रा झालो तर, एका लक्झुरियस घरातले जे वेळेत खायला मिळते, AC मध्ये राहतोय, ब्रँडेड कुत्रा होता पण की आपल्याला विकत घेण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, पण आपण स्पेसिफिक नव्हतं ना की मला मनुष्य व्हायचं आहे. प्रकृती सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते, फक्त एवढंच आहे की आपल्या ज्ञानाची अवस्था काय आहे. त्यामुळे माझं असं सांगणं आहे की या भांगडीतच पडू नये. जे भक्त आहेत त्यांनी केवळ भक्ती करावी आणि समर्पण ठेवावं, असं माझं प्रामाणिक मत आहे. बाकी हे जे काही मिळणं न मिळणं जे आहे, आपली पात्रता झाली की आपल्याला सहज प्राप्ती होते कायमच. पण मग असंही आपण ऐकतो की काही लोक म्हणतात मी खूप देवाचं करतो पण माझं काही बरं होत नाही. एखाद्याच्या आयुष्यात असंही होऊ शकतं की एखादी चांगली घटना घडते आणि साईड बाय साईड सायमल्टेनियसली वाईट पण काहीतरी घटना घडते, असं दोन्ही घडू शकतं. तर हे चालू असतंच, हे चालूच राहणार. पण आता हे यामध्ये आपण उपासनेने ह्याची तीव्रता मात्र नक्की कमी करू शकतो. साधनेने, उपासनेने, योग साधनेने, कुठल्याही त्याने त्याची आपण म्हणजे स्तर जरी कमी केला तरी उपयोग होतो. माझ्या सद्गुरू ब्रह्मयोगिनी सुमनताई ताडे ह्या एक गोष्ट खूप छान सांगायच्या की एकतर उपासनेने आपण ह्या सगळ्या कर्मांना दग्ध करावं, नाहीतर आपण ह्या भानगडीत न पडता आपण केवळ उपासना करावी. आणि उपासना करत 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 आपण असं आपल्या आराध्याला म्हणावं की किती करणार माझ्यासाठी तूच ही उपासना घडवून आणतोय, उपासना माझ्याकडनं तू घडवून आणतोस, कर्म माझे तूच करतोस, आनंद मात्र मी घेते. असं करत 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 आपण करायला लागलो की आपल्याकडनं अशी आपली एक मानसिक स्थिती, भावविश्व आपलं तयार होतं की आपल्यामध्ये आनंद आणि शांती या अनुभूती आपण घ्यायला लागतो. सद्गुरू गोंदवलेकर महाराजांनी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी एक छान वर्णन केलं होतं. एका त्यांच्याच भक्तांनी त्यांना विचारलं लक्ष्मीपूजनाच्या वेळेला
की लक्ष्मीपूजन म्हणजे नक्की काय. अतिशय सुंदर त्यांनी उत्तर दिलं होतं त्यावरती, की आपल्यामधला आनंद आणि समाधान हीच खरी लक्ष्मी आहे. वा. तर आपल्यामध्ये आनंद आणि समाधान किती आहे हे आपण प्रत्येकाने बघितलं तर आपल्याला सगळंच सहज कळायला लागतं. आणि घडतं नंतर काय, जे अर्थातच भगवद्गीतेमध्ये परमात्मा श्रीकृष्णाने सांगितलं, सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचः. सर्व धर्मांचा, सगळ्या गोष्टींचा त्याग करून मला एकट्याला शरण ये. मला एकट्यालाचा अर्थ असा होतो की मला एकट्या परमेश्वर, ओंकार तत्व, मला शरण ये. मी तुझ्या सगळ्या पापांना माफ करून तुला मोक्ष, म्हणजे तुला गती, उत्तम गती आणि मुक्ती प्रदान करू शकतो. एवढं क्लिअर दिलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की कर्मही आपण करायचे नाही आहेत. आपण काही म्हणजे हे काहीच आपल्याला काय मिळणार नाही. आपण थोडक्यात त्यांचं अजून एक असं म्हणणं असेल शॉर्टमध्ये, की तुम्ही चांगले किंवा वाईट जे कर्म झाले ते मान्य करून ते कर्म त्यांना समर्पित करायचे त्यांच्या चरणांपाशी. त्याचे जे रिझल्ट्स येणार आहेत त्यांचा विचार करू नये. यालाच ॲक्च्युली कर्मयोग म्हणतात, की अकर्तात्मक राहणे. करणारा मी नाही. नाहम करता हरी करता ही केवलम. तसा आम्ही नाहम करता स्वामी करता ही केवलम म्हणतो. यातून जे मिळणार आहेत रिझल्ट्स त्याचा विचार न करणे. हा भाव जर असेल तर हळूहळू करत आपल्याला एकतर हवंय ते मिळतं, किंवा आपल्याला आपण काहीतरी भोगतोय याचा विसर पडतो आणि परमानंद परमशांतीची प्रचंड अनुभूती घेतो, की आपल्याला कोणीतरी आठवण करून दिली की तू अडचणीत आहे तरच आपल्याला कळेल, नाही तर कळणार नाही. दोन्ही अवस्था चांगल्या आहेत. सामान्य व्यक्ती साधनेने कुंडलिनी किंवा ही जी चक्र आहेत ही ॲक्टिवेट करू शकतो? हो, 100% करू शकतो. परत तोच प्रश्न येतो की आपण कुठल्या मार्गाने करतोय ते महत्त्वाचं. सव्यचक्रीय वामचक्रीय योग जे आहेत ते अवघड आहेत, त्यामुळे त्या भानगडीत पडू नये आणि रिस्की पण आहेत ते. पण पूर्व पश्चिम म्हणजे सुषुम्ना आणि मेरुदंड ह्या मार्गाने केलं तर होऊ शकतं. आपण जर ध्यान करत असू, ध्यान मार्गाने म्हटलं तरी हे सोपं होऊ शकतं. म्हणजे नामस्मरण म्हटलं, अखंड नामस्मरण करणं, संकल्पाने करायचं की इतक्या कालावधीमध्ये मी एवढं नामस्मरण करेलच, या संकल्पाने होऊ शकतं. अजून पारायण जर आपण करत असू तर पारायण करत असताना आपण संकल्पाने जर पारायण केलं, किंवा चक्री पारायणाची पद्धती आपल्याकडे असतील, किंवा लागोपाठ पारायण करतात काय जण, की ज्या दिवशी उद्यापन झालं म्हणजे शेवटचा दिवस, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच परत पहिल्यापासून पारायण सुरू. या गोष्टीने देखील बऱ्याच जणांची कुंडलिनी जागृत होते. अजून ध्यानाचे 5 प्रकार आहेत. मी पटकन फास्ट सांगतो, म्हणजे माझा ॲप्रोच सांगतो ध्यानाबद्दलचा. पहिला प्रकार आहे एकाग्र ध्यान. एकाग्र ध्यानामध्ये काय आहे की आपण जाणीवपूर्वक एकाग्र होणे. डोळे मिटून आपण कानाने पहिलं शरीराच्या जवळ, मग थोडं लांब असं करत करत लांबचा आवाज ऐकत राहणे, हे एक ध्यान आहे. दुसरं त्राटक ध्यान. तुम्हाला माहिती असेल की आपण दिव्याकडे बघतो. फक्त दिवा नाही, कुठल्याही एखाद्या पॉईंटकडे जरी बघत राहिलो आपण तर ते आपण डोळ्याने त्राटक लावतो, ते एकाग्र होतो जाणीवपूर्वक आपण. हे एक एकाग्र ध्यान आहे. दुसरं आहे शून्य ध्यान. डोळे मिटणे आणि काहीही न करणे, केवळ साक्षभावाने सगळ्या गोष्टीला अनुभव घेणे. हे खूप जणांना अवघड वाटतं, पण माझं फेवरेट ध्यान आहे आणि हे जास्त इफेक्टिव्ह ध्यान आहे, शून्य ध्यान. तिसरं आहे निर्विचार ध्यान. ह्यामध्ये आपण जेवढं होईल तेवढं आपण निर्विचार जाणीवपूर्वक व्हायचं असतं, पण सगळ्यांना लगेच शक्य होत नाही. तर मग अशा वेळेला ते माइंडफुल मेडिटेशन काय जण म्हणतात, मग की आपण चालता बोलता आपण फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करणे, की श्वास कशा पद्धतीने येतोय जातोय. तर मग इथे एकच बेसिक चूक करतात लोक, की ठरवून श्वास घेतात आणि ठरवून सोडतात. तर ते पण नाही करायचं आहे. तुम्ही गंमत बघा की समजा आपण गप्पा मारतोय, आपण जेवतोय किंवा आपण झोपलोय, तर त्यावेळेला आपण किती लक्ष दिलं श्वासाकडे, पण श्वास चालू होता. शरीराला गरज आहे तेवढा तो श्वास घेतो आणि ते सोडतो. तर अशा श्वासाकडे लक्ष आपण केंद्रित करायचं. हे आहे काय म्हणू आपण निर्विचार ध्यान. त्याच्या पुढे आहे सखोल ध्यान. एखाद्या विषयाचा अभ्यास करणे, डोळे मिटून त्याचं मनन चिंतन करणे. शास्त्रज्ञांचं फेवरेट ध्यान सखोल ध्यान. शेवटच्या तहापर्यंत जाणे. मग त्यांना त्या पद्धतीसाठी ते सगळ्यांमध्ये राहून ते एकटे असतात, असं होतं. ते सखोल ध्यान. 5वं आहे उत्साही ध्यान, ज्यामध्ये भजन, नृत्य, चित्रकला, आपल्या कला जोपासणे किंवा सेवा करणे लोकांची, यामध्ये आनंद घेणे, मानणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. किंवा गायन आहे ते देखील उत्साही ध्यानात येतं. असे 5 प्रकार ध्यानाचे जर आपण करत असू, ह्याने देखील कुंडलिनी शक्तीची अनुभूती येते. असं नाही की ती कुंडलिनी जागृत होऊन ती पार अगदी वरच जाईल किंवा ब्रह्मरंध्राला छेदेल, पण ती कुठे ना कुठेतरी जागृत होते आणि आपल्याला परमानंद आणि परमशांती ही अनुभूती आली. 100% ती कुंडलिनी शक्तीच होती. हे असा अर्थ होता त्याचा. सगळ्यात सोपं चक्र कुठलं आहे?
सगळ्यात सोपं मूलाधार चक्र, सगळ्यात पहिलं चक्र ते मूलाधार. आणि त्याची अवस्था पण शारीरिक स्वरूपातली आहे, कारण ती कुंडलिनी जेव्हा मूलाधार चक्रात जाते तेव्हा ती शारीरिक परीक्षा घेते आपली. तर त्यामुळे याला पहिलं बेसिक मी असं सांगेल की जेवढं स्थूलतेने, म्हणजे स्थूल पूजा, जसं आपण मगाशी वर्णन आपलं उल्लेख झाला स्थूल, तर पूजा म्हणजे तर ह्यामध्ये अभिषेक करणं, षोडशोपचार पंचोपचार करणं, ह्या पूजा करणं, आणि त्या आपण स्वतःला जेवढं होईल शक्य होईल तेवढं पवित्र ठेवणं, बॉडी ॲक्टिव्ह ठेवणं, एक्सरसाइज करणं हे फार गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी हळूहळू करत आपल्या ते मूलाधार चक्र ॲक्टिव्ह होतं. हे बेसिक झालं. या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये त्रिबंध आहेत, किंवा बंध, किंवा आपण मूलबंध म्हणतात काही जण. मूलबंध एक आहे, त्रिबंध म्हणजे वरचं पण उड्डाण बंध, जालेंदर बंध, पण मूलबंध महत्त्वाचा त्यासाठी. अजून अश्विनी मुद्रा, ॲनसचा पार्ट आपण श्वास घेताना वर ओढायचा आणि सोडताना सोडायचा. ह्या असा जेवढा आपल्याला हे शक्य आपण ते करत राहिलो तर मूलाधार चक्र आपलं ओपन होतं. ते एक आहे, हे सगळ्यात सोपं चक्र आहे. पण मग कुठल्या चक्रावर मी काम करावं हे मला कसं कळेल? बघा, हा खूप पुढचा भाग झाला. म्हणजे हळूहळू करत जर बघा, आता आपण अभ्यास यामध्ये कसं करायचं आहे, कुंडलिनीच्या परीक्षेचा भाग सांगतो. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर जसं मी सांगितलं की 7 अवस्थामधनं ती जाते, तर त्या शुद्धी अवस्थेमध्ये ती परीक्षा देखील घेते आणि आपली शुद्धी करते. त्यामध्ये ती प्रत्येक चक्रावर त्या त्या लेवलने करते. म्हणजे काय, तर मूलाधारमध्ये शारीरिक परीक्षा, स्वाधिष्ठानमध्ये मानसिक, मणिपूरमध्ये बौद्धिक, अनाहतमध्ये चित्त स्वरूप, आणि मग विशुद्धीमध्ये अंतःकरणासंबंधित परीक्षा, आणि आज्ञाचक्रामध्ये अहंकार. ह्या परीक्षा, ह्या षट चक्रभेदन म्हणजे हे थोडक्यात काय की ह्या सगळ्याच्या परीक्षा होतात आणि मग आपण वर सरकतो. षट म्हणजे 6 चक्रांना भेदून मग ती वर सरकते. तर असं नाही म्हणू शकणार आपण की ह्या चक्रावर काम करायचं. म्हणजे आता मी उदाहरण देतो पटकन, की असे खूप लोक तुम्ही पाहिले असतील जे म्हणतील की तुमचं थर्ड आय चक्र आम्ही जागृत करून देऊ, ओपन करून देऊ, पण कुंडलिनी जागृत नसेल तर मग पुढे काय. तर काही प्रमाणात ते ओपन पण होतं. मी असं म्हणणार नाही की ते अजिबात होत नाही, काही प्रमाणात ते ओपन पण होतं. पण परत प्रॉब्लेम हा येतोय की मूळ आधार म्हणजे मूलाधार चक्र, तुम्हाला आधार ग्राउंडिंगला काही नाही आहे आणि वरचं ओपन केलं, फाउंडेशन नीट नसेल तर बिल्डिंग कशी टिकणार. तर हा एक परत मुद्दा येतो. तर त्यामुळे असं आपण म्हणू नाही शकत की कुठल्या चक्रावर काम करायचं. माझं असं प्रामाणिक मत आहे की जर समजा आपण बेसिक अशा काही साधना करायला लागलो, की जसं मी तन्मात्रा साधना सांगितलं की ज्या ओव्हरऑल कोणीही करू शकतं, ते करायला लागलो की हळूहळू आपल्या ऊर्जेत बदल होतो आणि त्या ऊर्जेशी एकरूप होणारे लोक, म्हणजे इक्विव्हॅलंट एनर्जी फ्रिक्वेन्सी असलेले लोक किंवा व्हायब्रेशन्स वाली असलेले लोक आपल्याला भेटतात आणि मग आपल्याला बरोबर हळूहळू करत मार्गदर्शन होतं. ते बरोबर होतं, पण इकडे फक्त आपण करता भाव नाही घ्यायचा, ते बरोबर होतं आपल्या. असंही आहे की साधना करतायत पण ओव्हर थिंकिंग किंवा चिडचिड हे काही जात नाहीये. मग ह्याचा साधनेवर कसा किंवा साधनेचा ह्याच्यावर प्रभाव पडतो? भयंकर प्रभाव पडू शकतो म्हणू शकतो मी. कारण काय आहे की आपण जेव्हा काहीतरी मिळवलेलं आहे तर म्हणजे साधनेमार्फत, पण आपण जर चिडचिड वगैरे हे सगळं करत असू, म्हणजे अर्थातच आपल्या स्वभावातही बदल नसेल होत, तर आपण जे मिळवलेलं आहे ते घालवतो आणि हे टिकवणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे याचा भयंकर परिणाम होतो. मी पटकन याला एक सोल्युशन सांगतो विसरायच्या आत, की जर समजा आपण परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी रचलेलं दत्त चित्त स्थिरीकरण स्तोत्र, हे स्तोत्र जर आपण दररोज एकदा जरी म्हणत असलो तरी त्याचा आपल्याला उपयोग होतो. दत्त चित्त स्थिरीकरण स्तोत्र अतिशय छोटंसं स्तोत्र आहे, पण नावाप्रमाणे आहे. आपलं चित्त त्याने स्थिर होतं आणि ह्याची अनुभूती घ्यावी, म्हणजे दर्शकांनी देखील घ्यावी की आपण हे जेवढं होईल तेवढं आपण आवर्तनं केली तरी चालेल. छोटंसं स्तोत्र आहे ते म्हणावं आणि डोळे मिटून बसावं. किंवा आपण जे काय आता जसं तुम्ही म्हणालात की आता हे उदाहरण झालं की तरीही चिडचिड होणं किंवा त्रास होणं किंवा इच्छापूर्ती न होणं, या सगळ्याला आपण काय करू शकतो, तर आपण पाणी आपल्या समक्ष ठेवायचं आणि आपण स्तोत्र जे आहेत त्या स्तोत्रांनी ते पाणी अभिमंत्रित करावं. एक छोटंसं प्रात्यक्षिक आपण करायचं का डेमो, मी सांगतो तसं करा पटकन. आपण तुमचा डावा हात जो आहे त्या डाव्या हाताला असं इथे मध्ये स्पर्श करा आणि उजव्या हाताला पण इथे स्पर्श करा. ठीक आहे. आता असं समजा की तुमच्या उजव्या हाताच्या खाली इकडे पाणी तुम्ही ठेवलेलं आहे. ठीक आहे. डावा हात असा ठेवा रिलॅक्स आणि उजवा हात असा ठेवा. ठीक आहे. आणि मनातल्या मनात तुमच्या आराध्य दैवताला स्मरण करा. डोळे उघडेच ठेवा. मनातल्या मनात तुमच्या आराध्य दैवताला स्मरण करा. तुमची काय इच्छा असेल ते बोला किंवा तुम्ही मनातल्या मनात मंत्र म्हणा, तुम्हाला योग्य वाटेल ते. तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की तुमच्या डाव्या हातावरती थोडं फिरतंय आणि थोडासा दाब पडतोय, कारण तिथे तुम्ही प्राण ऊर्जा खेचताय तुमच्या त्या आराध्याची आणि मग ती उजव्या हातातनं बाहेर पडते.
लक्षात येते. म्हणजे असं इकडून इकडे काहीतरी जात आहे हातात, बरोबर. असं वाटतंय मला. तर या डाव्या हाताच्या चक्राचं काम आहे रिसेप्शन, रिसेप्टिव्हिटी. तर हे रिसेप्शन, आणि उजव्या हाताचं चक्राचं अर्थ आहे प्रोजेक्शन. तर इथून आपण ऊर्जा घेणे आणि डाव्याने ऊर्जा घेणे, उजव्याने सोडणे. या ऊर्जे पद्धतीने जर आपण समजा पाणी अभिमंत्रित केलं, मंत्र स्तोत्र जे योग्य वाटेल ते याने अभिमंत्रित करायचं, म्हणजे ते एनर्जाइज्ड पाणी झालं, चार्ज्ड वॉटर म्हणू आपण त्याला. ते घरभर शिंपडणे, घरातल्या सगळ्यांनी पिणे, याने देखील आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर तसं जर आपण केलं, म्हणजे जसं तुम्ही म्हणाला चिडचिड वगैरे होणं, ते पण आपलं नॉर्मलला येऊ शकतं. त्याचा खूप उपयोग होईल. त्या व्यतिरिक्त आता काही इच्छा जर कोणाला समजा फायनान्शियल काय प्रॉब्लेम आहे, तर ते समजा लक्ष्मी संबंधित कुठल्या मंत्र म्हटला तसा, आणि ते किंवा स्तोत्र, त्याचाही फरक पडू शकतो तसा. सध्या स्पिरिच्युअलिटी हा खूप ट्रेंडिंग विषय आहे. तर अशा वेळेला शाश्वत मार्ग कुठला हे आपण कसं ओळखायचं? बरं, शाश्वत मार्ग एकच मी म्हणेल की जो मार्ग आपल्याला आत्मज्ञानाकडे नेतो किंवा स्वतःची ओळख करण्याच्या मार्गाकडे किंवा मुक्तीच्या मार्गाकडे नेतो, तर तोच शाश्वत मार्ग आहे. यामध्ये असं देखील म्हणून चालणार नाही की आमचा संप्रदाय मोठा किंवा आमचीच गुरुपरंपरा मोठी, मग इतर लोक जे काय सांगतात ते सगळं चुकीचं आणि मी सांगतो तेच बरोबर, असंही नाही म्हणावं. कारण प्रत्येकाला आपापले अनुभव आहेत आणि काही ना काहीतरी अनुभव त्यांच्या पूर्वजांनी, त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेले आहेत, म्हणून तर ते काहीतरी त्यांनी सांगितले, मांडलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये खोट न काढता कोणाकडनं जे घेता येईल ते सगळं घ्यावं, तर तो माझ्या दृष्टीने शाश्वत मार्ग आहे. आणि मी अगदी थोडक्यात सांगितल्याप्रमाणे की जो आत्म्याकडे नेईल, आत्मज्ञानाकडे नेईल आणि स्वतःची ओळख पटवून देईल तो. अगदी मी एक उदाहरण पटकन देतो की हा स्थूल देह आहे, हा प्रत्येकाला सोडायचा आहे कधी ना कधी. त्यालाच आपण मरण म्हणतोय, पण वास्तविक ते मरण आहे का, हा देखील एक मुद्दा आहे. हा स्थूल देह सुटला, आतमध्ये सूक्ष्म देह राहिला. तो सूक्ष्म देह देखील सुटला, आतमध्ये तो कारण देह सुटला, आतमध्ये महाकारण देह. तो महाकारण देह सुटल्यानंतर आतमध्ये आत्मा आहे म्हणतात. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की एकदम छोटासा पॉईंट आहे असा, तो आत्मा आहे. पण जर समजा आपण अनेक शास्त्र ग्रंथ वाचले तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडात जे माझ्या आत आहे तेच बाहेर आहे, त्यालाच थोडक्यात आपण परमेश्वर म्हणू. आणि अनेक शास्त्रवचन तुम्ही ऐकले असतील की जीवात्माच परमात्मा आहे. तर हे सगळे आवरण सुटल्यानंतर जो आतमधला प्रकाश आहे छोटासा, तो महाप्रकाशामध्ये विलीन होतोय, त्यालाच आपण मुक्ती म्हणतो. आणि ही मुक्तीची अवस्था प्राप्त करणं हेच सर्वांचं उद्दिष्ट असावं, तर ते अध्यात्म खरं आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात रील्स बघून साधना करणं हे जरा एक चालू आहे, तर हे कितपत योग्य आहे किंवा यामध्ये काही धोके आहेत का? म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता की बऱ्याच लोकांना असं तुम्ही पाहिलं असेल की ते आता भैरव उपासना ते करतात किंवा इतर कुठल्या समजा तामसिक काही त्यांच्या साधना असतील ते करतात. तर देवतेचा प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रॉब्लेम इथे आहे की तुम्हाला जर समजा फक्त तुम्ही व्हिडिओ किंवा रीलमधनं बघून करत असाल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता षोडशोपचार तुम्ही ऐकले असतील की ज्यामध्ये पहिला प्रकार येतो, काही ठिकाणी प्राणप्रतिष्ठा येतो, काही ठिकाणी तो नसतो, मूर्ती किंवा विग्रह ऑलरेडी प्राणप्रतिष्ठित असतात. पहिला प्रकार येतो आवाहन, म्हणजे त्या देवतेला आवाहन करणं, स्थापन करणं वगैरे हे सगळं. ह्यासाठी विशिष्ट मंत्र असतात, तर त्या विशिष्ट मंत्रांनीच त्यांना आवाहन करणं, सगळे षोडशोपचार आपण सगळे सुरू करतो पुढचे. पण यातलं काही नॉलेज नसताना जर आपण करत असू, याची आपण काय शाश्वती देऊ शकतो की तीच देवता आली, हा एक मुद्दा आहे. तर ह्या पूजेचा भाग झाला षोडशोपचारांचा. साधनेमध्ये अजून वेगवेगळ्या गोष्टी, साधना कशा प्रकारे करतोय, कुठली करतोय. सेम गोष्ट मी माझ्या सदैव सद्गुरूंना विचारलं होतं की असं ऑनलाईन दीक्षा वगैरे आपल्याला मिळते का. तर ते म्हणाले की शक्तिपात होऊ शकतो, पण दीक्षा जर साधना शिकण्यासाठी असेल तर लांब राहून शिकूच नाही, समक्ष सद्गुरूच्या सानिध्यात शिकावं. कारण पूर्वी असं घडायचं की सद्गुरू जे होते ते पारावर बसायचे, एखाद्या वटवृक्ष किंवा पंचमहावृक्षांच्या छायेमध्ये पारावर असायचे, सगळे शिष्य खाली बसायचे. याचं कारण असं की वरून प्रवाहित होणारी प्राण ऊर्जा किंवा परमेश्वरी चैतन्य प्राणशक्ती यादी सद्गुरूच्या सहस्त्रार चक्राला स्पर्श करून, सद्गुरू जो कोणी असेल त्याचं सहस्त्रार चक्र असं लांब विस्तारित पाहिजे आणि त्याच्या सहस्त्रार चक्राला छेदून ती प्राण ऊर्जा आपल्या सहस्त्रार चक्राला स्पर्श झाली पाहिजे. म्हणजे परमेश्वरी कृपा होताना कशी झाली पाहिजे, तर आपल्या कर्माने किंवा आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही, तर सद्गुरूच्या छत्रछायेत आपल्यावर परमेश्वरी कृपा झाली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या संगतीमध्ये करणं अतिशय सुंदर. एखाद्याला जर आजपासून साधना किंवा कुंडलिनी योग सुरू करायचा असेल तर अशा कुठल्या 3 सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही सांगाल, आणि कुठल्या 3 गोष्टी
टाळायच्या? सोप्या गोष्टी म्हटलं तर मी सगळ्यांनाच एक गोष्ट इन्सिस्ट करतो, कुठल्याही साधना, कुठल्याही उपासना पद्धती ह्या आपल्याला 3च ठिकाणी नेतात: ध्यान, मौन आणि नाम. आपण कुठल्याही क्रिया, योगिक क्रिया जरी शिकलो तरी आपल्याला आपल्याला ध्यान, मौन आणि नाम हे सहज करता आलं पाहिजे. तुम्ही डोळे मिटलाय, सहज बसलाय, काही त्रास होत नाही. परमानंदाची अनुभूती घेता आली पाहिजे, परमशांती. मौन धरलंय तुम्ही समजा, तर मौन करताना, मौन म्हणजे लोकांना असं वाटतं की तोंड बंद ठेवून आपण हातवारे करून दमशिराजने बोलू शकतो. तर तसं नाही, संकल्पित मौन पाहिजे की ह्या कालावधीत मी बोलणार नाही, म्हणजे मी व्यक्त होणार नाही, म्हणजे मी इंद्रिय संयम करणार. व्रत, मौन हे व्रत आहे. व्रत म्हणजे इंद्रिय संयम, ते करेल. आणि नामस्मरण करताना जेवढं शक्य होईल तेवढं आपण अंतर्मुख व्हायचं, म्हणजे डोळे मिटून नामस्मरण माळ्यावर करणं फार चांगलं. तर हे आपल्याला जेवढं जास्त करता येईल तेवढं चांगलं. त्याने आपल्याला ह्याचा सगळ्यांनाच उपयोग होतो. म्हणजे हा शेवटही आहे आणि ह्या सुरुवातही असं म्हटलं तरी चालेल, 0 = 360 डिग्री. तर ह्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त मी अजून एक काय म्हणू शकतो, सांगू इच्छितो की कुंडलिनी योगात डिरेक्टली उपयोग होण्यासाठी एक म्हणजे जी स्वतः कुंडलिनी आहे तिचं स्तोत्र आहे, कुंडलिनी स्तोत्र. माझ्या आवाजात देखील यूट्यूबवरती एक आहे, आम्ही प्रदर्शित केलेलं आहे. तर ते स्तोत्र जेवढं शक्य होईल तेवढं ऑडिओ ऐकू शकता किंवा तुम्ही म्हणूही शकता. प्राणतोषिणी तंत्र जे होतं त्याच्यामध्ये त्या उल्लेख येतो कुंडलिनी स्तोत्राचा, ते ऐकावं म्हणावं, त्याचा एक आहे. आणि दत्तात्रयांचं अष्टचक्र बीज नावाचं एक स्तोत्र आहे, ज्यामध्ये 7 चक्रांमध्ये दत्तात्रयांच्या स्थानांबद्दलचा उल्लेख आहे, पाकळ्यांसहित वगैरे. त्याबद्दल देखील मी पण ते रेकॉर्ड करायचं चाललंय माझं अजून. ते झालं, ह्या 2 स्तोत्रांचा जरी आपण वापर जर करत असू, स्पेशली कुंडलिनी योगात येण्यासाठी, तरी आपल्याला उपयोगी ठरू शकतं आणि पुढचे आपले काही ऑब्स्टॅकल्स असतील ते कमी होतील. आणि कुठल्या गोष्टी टाळायच्या म्हटलं तर मग ॲक्च्युली टाळायचं काय ते दर्शकांना लक्षात येईल, पण मी एक गोष्ट असं इन्सिस्ट करतो: मितभाष्य, मित आहार आणि मित निद्रा. मित म्हणजे कमी किंवा कंट्रोल्ड. आपण कमीत कमी बोलावं, कमीत कमी खावं असं नाही, पण अननेसेसरी खाऊ नये. आणि जेवढं बॅलन्स्ड आहे तेवढे झोप घ्यावी. हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे ओव्हर झालं तर ते त्रासदायक आहे, त्यामुळे ते टाळावं, असं माझं प्रामाणिक मत आहे. धन्यवाद दादा. आज तुम्ही इकडे खूप इंटरेस्टिंग आणि प्रत्येकजण काही ना काही यातून घेऊन जाईल अशी माहिती आम्हाला दिलीत. तुमचे खूप खूप आभार.